राम कृष्ण हरी मनपूर्वक स्वागत। आज आपण महाराष्ट्राची महान भक्ती परंपरा आणि विठ्ठल महिमा यांवर आधारित काही प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न 1, संत ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे? पर्याय अ. देहू, ब. आळंदी, क. पैठण, ड. आपेगाव। उत्तर, या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे ड. आपेगाव। छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जवळील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या आपेगाव या गावी संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म झाला। प्रश्न 2, संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखन कोणत्या ठिकाणी पूर्ण केले? पर्याय अ. आळंदी, ब. नेवासे, क. सासवड, ड. पैठण। उत्तर, बरोबर उत्तर आहे ब. नेवासे। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासे येथे प्रवरा नदीच्या काठी बसून माऊलींनी अवघ्या 16व्या वर्षी भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी ग्रंथाची रचना केली। तिसरा प्रश्न, संत तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगांच्या संग्रहाला काय म्हटले जाते? पर्याय अ. ज्ञानेश्वरी, ब. गाथा तुकाराम गाथा, क. एकनाथांची भारुडे, ड. अमृतानुभव। उत्तर, याचे योग्य उत्तर आहे ब. गाथा तुकाराम गाथा। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या सर्व अलौकिक अभंगांच्या रचनेला तुकाराम गाथा म्हटले जाते, ज्यामध्ये मानवी जीवनाचे गूढ अतिशय सोप्या भाषेत मांडले आहे। चौथा प्रश्न, संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी कोणत्या ठिकाणी संजीवन समाधी घेतली? पर्याय आहेत अ. आपेगाव, ब. देहू, क. पंढरपूर, ड. आळंदी। याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ड. आळंदी। इंद्रायणी नदीच्या काठी वसलेल्या आळंदी या पवित्र भूमीत संत ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली होती। पाचवा प्रश्न, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी हा प्रसिद्ध आणि सुंदर अभंग कोणी रचला आहे? पर्याय आहेत अ. संत तुकाराम महाराज, ब. संत ज्ञानेश्वर महाराज, क. संत एकनाथ महाराज, ड. संत नामदेव महाराज। याचे अगदी योग्य उत्तर आहे पर्याय ब. संत ज्ञानेश्वर महाराज। विठ्ठलाचे रूप डोळ्यात साठवून झाल्यानंतर होणाऱ्या आनंदाचे वर्णन संत ज्ञानेश्वरांनी या अत्यंत लोकप्रिय अभंगातून केले आहे। सहावा प्रश्न, विठ्ठलाच्या मूर्तीचे वर्णन करताना त्यांच्या कानात असणाऱ्या अलंकाराला काय म्हटले जाते? पर्याय आहेत अ. कुंडल मकरकुंडल, ब. नथ, क. कडे, ड. बाजूबंद। मित्रांनो, या सहाव्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे। नक्की कमेंट करा आणि तुमचे उत्तर बरोबर आहे की नाही हे तपासा। ही भक्तिमय प्रश्नमंजुषा तुम्हाला कशी वाटली? तुमचे एकूण किती प्रश्न बरोबर आले हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। राम कृष्ण हरी।